नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घराला पितृदोष आहे हे कसं ओळखावं किंवा कोणती लक्षणं असतात की त्यावरून आपल्याला कळतं की आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि जर असं असेल तर आपण कोणती सेवा केली पाहिजे जेणेकरून आपले पितृ संतुष्ट होतील, ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि पितृदोषामुळे आपली जी काही कामं अडकलेली असतात किंवा ज्या कामांमध्ये बाधा येत असते किंवा पितृदोष असल्यामुळे जो त्रास, ज्या समस्या आपल्याला उद्भवत असतात तर त्या सर्व मिटून जातील। व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवो भव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी बघा, आपल्यातील अनेकांना काही प्रश्न भेडसावतात, उपाय मार्ग काही मिळत नसतो। उपासना करा, पारायण करा, जप तप करा किंवा देवाधर्माचं कितीही करा, आपल्याला यश काही मिळत नाही आणि अपेक्षित ते काही घडत नाही। काही वेळा काय होतं, एवढं सगळं करून सुद्धा उत्तरोत्तर त्रास आणि कटकटी वाढतच जातात। यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो। देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितृ कोपले तर घरामध्ये दुष्काळ पडणं, आजारपण येणं, विनाकारण चिडचिड करणं, जेवताना भांडणं होणं आणि अन्न खाऊ न देणं म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची काहीच कमतरता नाही आहे, आपली परिस्थितीसुद्धा खूप चांगली आहे, पण आपल्याला ते खाता न येणं किंवा मग खाऊ शकत असलो तरी पण असे काहीतरी त्रास आपल्या पाठीमागे लागणं, अशा गोष्टी होतात। त्याचबरोबर एखादा व्यक्ती भ्रमिष्ट होतो, त्याला इतक्यात घडलेली गोष्टसुद्धा आठवत नाही किंवा एखाद्याला संतान प्राप्ती होत नाही। प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुलं जन्माला येतात किंवा मुलं नीट वागत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही। साधारणतः अशा प्रकारचे त्रास त्या घराण्याला किंवा घरातील व्यक्तींना होत असतात। त्यामुळे काय करायचं, प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करायचं। तर श्राद्ध करण्यासाठी भाद्रपद महिना असतो, त्या महिन्यामध्ये तुमचे पितृ नक्की कोणत्या तिथीला गेलेले आहेत, तुमच्या घरचे जे निधन पावलेले व्यक्ती आहेत ते कोणत्या तिथीला गेलेले आहेत, त्या तिथीला तुम्ही पितरांच्या नावाने श्राद्ध करू शकता। आणि तिथी तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही तुमच्या जवळपास जे गुरुजी असतात किंवा तुमच्या घरी काही शुभकार्य असल्यावर तुम्ही ज्यांना ते विधी करण्यासाठी बोलवतात तर त्यांची मदत यासाठी घेऊ शकता। नदीच्या पाण्यामध्ये तुम्ही दही भातसुद्धा सोडू शकता जर तुम्हाला श्राद्ध करायला जमलं नाही तर त्यासाठी अमावस्या, पौर्णिमा, एकादशी यासारख्या तिथी तुम्ही निवडू शकता। किंवा मग वर्षभरामध्ये बरेचसे असे सणवार येतात, जसं की मकर संक्रांती असते, होळी असते, अक्षय तृतीया असते, तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे करायला नक्कीच जमणार आहे। हे तर झालं काही ठराविक तिथींच्या बाबत, पण दररोज तुम्ही काय करू शकता, घरातला जो करता धरता व्यक्ती असतो तर त्याने काय करायचं, जेवताना तुम्ही जे काही खात आहात तर सर्वात पहिला घास तुम्ही ताटामध्ये एक साईडला काढून ठेवायचा। म्हणजे भाकरीचा तुकडा असेल, तुम्ही जी काही भाजी खात असाल तर ती भाजी असेल किंवा तुमच्या ताटामध्ये जे काही अन्नपदार्थ असतात तर ते तुम्ही त्या पोळीच्या किंवा भाकरीच्या छोट्या तुकड्यावर काढून ठेवू शकता। आणि तुमचं जेवण झालं की तो जो घास तुम्ही काढून ठेवलेला होता तो तुम्ही गाईला देऊ शकता किंवा मग पशुपक्ष्यांना, प्राण्यांना दिला तरीसुद्धा चालेल। तर दिवसातून एकदा म्हणजे सकाळच्या जेवणाच्या वेळा तुम्ही हे केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग दिवसभरात तुम्हाला जेवताना हे करणं शक्य नसेल, कारण प्रत्येकजण सकाळचं जे जेवण असतं किंवा दुपारचं जे जेवण असतं ते घरीच करतो असं नाही, कारण कुणी नोकरीनिमित्त बाहेर जात असेल किंवा काही व्यवसायानिमित्त बाहेर जात असेल तर ते करणं शक्य होणार नाही। तर तुम्ही संध्याकाळच्या वेळा हे केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग पुरुषांना हे शक्य झालं नाही तर घरातील मुख्य जी स्त्री असते किंवा कोणत्याही एका स्त्रीने हा उपाय केला तरीसुद्धा चालतं। तर अशा पद्धतीने दररोज तुम्हाला हा एक छोटासा उपाय करता येणार आहे, जेणेकरून मुक्या जीवांना तुम्ही जो काही घास खाऊ घालाल तर एक प्रकारे तो आपण पितरांच्या नावाने दान करतोय असा त्याचा अर्थ होतो। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मातृपितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे। इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, जोपर्यंत आपले आईवडील आहेत किंवा घरातील वडीलधारी माणसं आहेत, आपले आजी आजोबा असतील किंवा आपले काका काकू असतील किंवा आपल्या घरातील कोणतेही वडीलधारे व्यक्ती की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्यांचं आता वय होत चाललेलं आहे, तसंही आजकाल कुणाचाही काही भरोसा नाही, कुणाच्या बाबतीत काय होईल असं सांगता येत नाही। कारण पहिलं तर असं होतं की जसजसं वय वाढत जायचं, माणूस वार्धक्याकडे जसा झुकत जायचा आणि त्यानुसार मग त्याला काळानुसार मरणसुद्धा यायचं। आजकाल ती परिस्थिती उलट झालेली आहे। तर या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपल्यासोबत सध्या जो व्यक्ती आहे त्याच्याबरोबर आपलं नातं अतिशय चांगलं असावं,
काही गोष्टी आपल्याला खटकत असतील तर तिथे आपण शांततेची भूमिका बाळगावी, पण त्याच्याशी आपलं जे नातं आहे ते आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. कधीकधी काय होतं, एखादा व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण त्याच्या शांतीसाठी किंवा तो आपल्यावर रुसू नये किंवा त्याच्या जाण्यामुळे आपल्या घराण्याला कोणतेही त्रास होऊ नये यासाठी आपण बरेचसे खटाटोप करतो किंवा मग पितरांच्या नावाने शांती करणं, त्यांच्यासाठी घास ठेवणं किंवा मग पित्र आपल्यावर रुसले आहे म्हणून मग अन्नदान करणं. तर जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत जर तुम्ही तिच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागलात किंवा तुमचं आणि त्यांचं जे नातं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही टिकवून ठेवलं, त्यांच्या अडचणीच्या काळात किंवा त्यांच्या वाईट परिस्थितीच्या काळात किंवा काही दुखण्या खुपण्यात तुम्ही जर त्यांची सेवा केली तर तुमचे पित्र तुमच्यावर म्हणजे ते कधी सोडून गेल्यानंतरसुद्धा कधीही रागवणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागणार नाही. एवढंच काय, जी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तिच्याबरोबर आपले संबंध आपण चांगले ठेवलेले असतील, त्याची मनोभावे आपण सेवा केलेली असेल तर आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा पश्चाताप किंवा मग शंका राहणार नाही की ती व्यक्ती जिवंत असताना आपण त्याच्याशी असं वागलो होतो म्हणून तर आपल्यासोबत असं होत नसेल ना. तर ही एक काळजी तुम्ही घ्यायची आहे. बाकी एवढं सगळं करूनसुद्धा आपल्या घराण्याला पितृदोष लागलेलेच असतील तर मग त्यावरसुद्धा उपाय धर्मशास्त्रामध्ये सुचवलेलेच आहेत आणि कोणत्याही गोष्टीला उत्तर नाही किंवा पर्याय नाही अशी एकही गोष्ट नसते. प्रत्येक गोष्टीला म्हणजे समस्या आहे तर त्या समस्येला पर्यायसुद्धा असतोच. जेव्हा आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असतं, उदाहरणार्थ आपल्या घरात लग्न आहे तर मग जसं आपण गणपती बाप्पांचा मानपान करतो, आपल्या कुलदेवीचा, कुळाचे जे स्वामी आहेत म्हणजे जी पुरुष देवता आहे त्यांचीसुद्धा सेवा करतो, त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन येतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरी जे पितरांचे फोटो असतात तर त्यांच्यासमोर काहीतरी का होईना मानपान करायचं आहे. म्हणजे त्यांच्यासमोर तुम्ही कपड्यांची जोडी ठेवू शकता किंवा त्यांच्या नावाने थोडंसं अन्नदानसुद्धा करू शकता. तुमच्या घरामध्ये जर पितरांचे टाक नसतील तर ते तुम्ही लग्न कार्याच्या अगोदर अवश्य बनवून घ्या, जेणेकरून वर्षभरामध्ये ज्या काही तिथी पितरांच्या नावाने आपण साजरा करतो म्हणण्यापेक्षा त्यांच्या नावाने जे काही आपण दानधर्म करतो किंवा त्यांच्या नावाने पान ठेवतो तर त्यावेळेस तुम्हाला त्या पितरांच्या टाकांची सेवासुद्धा करता येईल. बाकी पितरांचे टाक ठेवावेत की नाही ठेवावे याबद्दल बरेचसे मतभेद आहेत. ज्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर मी नेहमीच असं सांगत आलेली आहे की ज्या वाडवडिलांनी आपल्यासाठी एवढं सगळं करून ठेवलं तर त्यांचे टाक ठेवायला आपल्याला काय अडचण आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की मृत व्यक्तीचे कपडेसुद्धा टाकून द्यायला खूप घाई केली जाते किंवा मग मृत व्यक्तीचं आपल्या घरामध्ये काहीच ठेवायचं नाही, त्याचा फोटोही ठेवायचा नाही, त्याचा टाकही ठेवायचा नाही, या गोष्टींवर जरा जास्त भर दिला जातो. पण आपल्याला कुठे देवांच्या रांगेमध्ये त्यांचा टाक ठेवायचा आहे. देवघराची जी रचना असते त्यामध्ये देवघराला पायऱ्या असाव्यात असं म्हटलं जातं किंवा पायऱ्या नसल्या तरी पण आपण सगळ्यात शेवटी किंवा एका साईडला पितरांचा टाक नक्कीच ठेवू शकतो. बाकी तुमचा यामध्ये जो काही समज आहे तो तुम्ही पाळू शकता. मी जे काही ऐकलेलं आहे, जे आत्तापर्यंत माझ्या घरी पाळण्यात आलेलं आहे किंवा आमच्या गुरुजींनी आम्हाला जे काही सुचवलेलं आहे त्यानुसार हा नियम मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. पितरांचा टाक आपल्या देवघरामध्ये ठेवण्याचा हाही एक उद्देश असतो की त्यांची परंपरा आपण जपत आहोत. पितरांचा टाक देवघरामध्ये आपल्यासमोर असला की आपल्याला लगेच आठवण होते की या पितरांनी आपल्याला हे वळण लावलेलं आहे किंवा त्यांच्यानंतर ही परंपरा त्यांनी आपल्या हातामध्ये सोपवलेली आहे की तुम्ही कुलदेवीची सेवा, आपल्या कुळाच्या स्वामींची सेवा किंवा आपल्या देवघरामध्ये आपण ज्या सेवा दररोज केल्या पाहिजे, ज्या सणावारांना आपण साजरं केलं पाहिजे, तर ती परंपरा त्यांनी उत्तरार्धामध्ये किंवा एक उत्तर अधिकारामध्ये आपल्या हातामध्ये सोपवलेली असते. त्यामुळे पितरांचा टाक आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवावा. म्हणजे फक्त काही जण काय करतात की जेव्हा काही पितरांची तिथी असते किंवा पितरांच्या नावाने काही पान वगैरे ठेवायचं असतं तेव्हाच मग कपाटातून किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेले जे पितरांचे टाक असतात ते फक्त पूजेपुरते बाहेर काढतात. तर आपण किती स्वार्थी आहोत हे त्याचं लक्षण आहे. तर तुम्ही ही चूक करू नका. ज्यांना माझं म्हणणं पटत असेल तर त्यांनी नक्कीच पितरांचा टाक आपल्या देवाऱ्यामध्ये अवश्य ठेवावा. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचं जग किंवा पितृलोक असं म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहत तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहत असतात. त्यांचं स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचं कल्याण होतं. आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी अवश्य दान करावी. त्याचबरोबर
स्त्रियांच्या नावचा जो काही घास असतो, ज्या स्त्रिया मृत पावलेल्या आहेत, ज्या आपल्या पितरांचा एक भाग आहेत, तर त्यांच्या नावचा जो काही घास आहे किंवा त्यांच्या नावचं जे काही पान आहे ते तुम्ही तुमच्या जवळपासच्या दुसऱ्या कुळातील एखाद्या वृद्ध स्त्रीला देऊ शकतात. किंवा मग स्त्रिया येणं शक्य नसेल किंवा ती वृद्ध स्त्री तुमच्या घरी येणं शक्य नसेल तर तो घास तुम्ही गाईला देऊ शकता. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेलं असतं, त्यांचं घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणं, स्त्रीवर अत्याचार करणं, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणं, एखाद्याच्या आजीला अन्नपाणी आणि औषधांवाचून तडफडून मरण येणं, हे सगळं मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगत आहे. आणि त्यानुसार तुम्हाला किंवा तुमच्या घरातील परिस्थितीला रिलेट करू शकता. तर साधारणतः अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोषच असतात. ते कर्म बनून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अंतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट कधीही बोलू नये. त्यामुळेच कदाचित असं म्हटलं जातं किंवा अशी म्हण आहे, जो व्यक्ती जिवंत असताना खूप वाईट होता किंवा त्याने खूप अत्याचार केलेले आहेत, तो कुणाशीही चांगलं वागत नव्हता, तरी पण तो गेल्यानंतर त्याच्याविषयी अजिबात वाईट बोलायचं नसतं. एखाद्यावर पितृ प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटसुद्धा होऊ शकते. जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणं काय असतात तीही मी तुम्हाला सांगते. काही लक्षणं अशी असतात, तर शारीरिक शरीराला असाध्य रोग, आजार उद्भवणं, घरात कुणाला तरी आजाराचा त्रास होणं, विषारी सर्पदंश होणं, मानसिक मन आणि शरीर अस्वस्थ राहणं, मन अशांत राहणं, भय वाटणं, दचकणं, बडबडणं, भास होणे, नदी किंवा समुद्र या गोष्टींना पाहून त्रास होणे, वाईट स्वप्न पडणं, निद्रानाश होणं, म्हणजेच कितीही प्रयत्न केला तरी पण झोपच लागत नाही, झोप डायरेक्ट गायब होणं, रात्री घाबरणं, त्याचबरोबर पूजापाठ असेल, दानधर्म असेल, कुलधर्म, कुळाचार यामध्ये अडथळा येणं, त्यामध्ये सुद्धा मन न लागणं, त्यावर विश्वास न बसणं, कौटुंबिक सांगायचं झालं तर घराला पाणी पुरवठा न्यून होणं, दाम्पत्य सुखी समाधानी न वाटणं किंवा त्यांना संतान सुख न लाभणं, घरामध्ये शुभकार्य न ठरणं किंवा मग घरातील जी काही उपवर झालेली मुलं मुली आहेत तर त्यांच्या लग्न कार्यामध्ये अडथळा येत राहणं किंवा लग्न झाल्यानंतर अचानक त्यांचा विवाह तुटणं, वारसा हक्क जाणं, लोकांशी भांडणं होणं, वादविवाद होणं, कोर्ट कचेरीचा त्रास चालू राहणं, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक काहीतरी बाधा होणं, भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणं, आर्थिक सांगायचं झालं तर नोकरीत किंवा व्यवसायामध्ये स्थिरता न लाभता वारंवार अपयश येणं, कर्ज होणं, पैसे पुरे न पडणं, घरामध्ये धनधान्याची कमतरता येणं, कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणं, तर अशा प्रकारची ही लक्षणं असतात. यासाठी आता पितृ उपासना कशी करायची, तुम्हाला या प्रकारची जी लक्षणं जाणवत असतील किंवा तुमच्या घराण्याला सरळ प्रखर पितृदोष सांगितलेला असेल तर यासाठी तुम्ही काय करू शकता, तर श्राद्ध करणे. श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम, म्हणजेच काय, श्रद्धेने पितरांना उद्देशून विधिवत हवीरयुक्त पिंडप्रदान आदी कर्म करणं यालाच श्राद्ध असं म्हटलं जातं. श्राद्धामध्ये समंत्र, पिंडदान आणि सज्जनास भोजन ही कर्म मुख्यतः असतात. नारायण नागबली, त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध अखंड 5 वर्ष घरामध्ये पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण नागबली, त्रिपिंडी म्हणजेच 3 पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभाशीर्वाद आणि पुण्य लाभते. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये हे विधी केले जातात. नियमित श्राद्धादी कर्म करण्याने काय लाभ होतात, तर जे व्यक्ती नियमित श्राद्धादी कर्म करतात, पितरांच्या महिन्यामध्ये पितरांच्या नावाने जेवण किंवा पान ठेवतात, त्यांना पितरांच्या संतुष्टतेने आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, संसार सुख, आरोग्य, सन्मान इत्यादी सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आधिभौतिक स्थूल राज्याचे संचालक आणि कुलाचे नित्यरक्षक पितृ हेच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने ऐहिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्टदेवतांच्या कृपाप्राप्तीतही अडथळे निर्माण होत असतात. म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे आणि आपण तो पाळला पाहिजे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी देवता, त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम असतो. थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे परलौकिक सुख देण्यासुद्धा मूळ पितृ कारणीभूत असतात. ऋण कोणती? देवऋण, ऋषीऋण, पितृऋण,
मनुष्य ऋण आणि भूत ऋण. यासाठी आपल्याला म्हणजे हे सगळं फेडण्यासाठी, ही सगळी ऋणं फेडण्यासाठी आपल्याला पंचमहायज्ञ करणं खूप आवश्यक आहे. तर त्या सगळ्या पंचमहायज्ञाची म्हणजे पंचमहायज्ञामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात तर त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजेच जीवात्मा जन्माला आल्यानंतर ही 5 ऋणं म्हणजेच हे 5 कर्ज घेऊनच जन्माला येतो. त्यामुळे या 5 ऋणांतून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. कुटुंबातील कोणी स्त्री, पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरीसुद्धा चालतो. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया देवयज्ञाबद्दल. देवयज्ञ कसा करायचा तर प्रतिदिन सकाळी 1 चमचा शुद्ध गाईचं तूप निरांजनामध्ये टाकायचं आणि या निरांजनाचा किंवा समईचा दिवा तुम्हाला देवापुढे लावायचा आहे. त्याचबरोबर हा दिवा मृत व्यक्तीच्या छायाचित्रापुढे किंवा टाकासमोर तुम्ही लावला तरीसुद्धा चालतं किंवा मग गाईच्या शेणाची गोवरी घ्यायची, त्याच्यावर तूप, कापूर, धूप आणि थोडासा ऊद तुम्ही टाकू शकता किंवा यापैकी ज्या ज्या वस्तू तुम्हाला उपलब्ध होतील त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. थोडे तांदूळसुद्धा टाकायचे आहे आणि या गौरीचा तुम्हाला एक छोटासा यज्ञ करत जायचा आहे. ऋषीऋण फेडण्यासाठी काय करायचं तर नित्यनेमाने मंत्रजप करायचा. तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्रजप तुम्ही करू शकता. पितरांच्या संबंधित जी काही स्तोत्र असतात तीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. नामस्मरण असेल, तुम्ही ज्या देवाला मानतात किंवा तुमचे कोणी गुरु असतील तर त्यांचं नामस्मरण तुम्ही करू शकता. भजन असेल किंवा हरिपाठ असेल तर त्याचं पठण तुम्ही करू शकता. गीतेमधला 15वा अध्याय तुम्ही म्हणू शकता. श्लोक पठण असेल किंवा एखाद्या ग्रंथाचं पारायण असेल म्हणजे शिवलीला अमृत असेल किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण असेल किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त अजून जी पारायणं माहिती असतील तर त्यापैकी कोणतंही एक पारायण तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. त्याचबरोबर दररोज गाईला गवत आणि अन्नाचा घास द्यावा. पितृयज्ञ किंवा पितृऋण फेडण्यासाठी काय करायचं. 1 वर्षभरासाठी तुम्हाला दररोज जेवणापूर्वी दुपारी 12 वाजण्या अगोदर कावळा, गाय किंवा कुत्रा यांना 1 घास अन्नदान करायचं आहे. भुकेलेल्यांना अन्नदान करायचं. मनुष्ययज्ञ, घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी, पेय आणि अन्न द्यावं. बरेच जण काय करतात, आपल्या घरी कोणी अतिथी आले किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांचा पाहिजे तो मानसन्मान करत नाही किंवा आपल्या घरी कोणी पाहुणे आल्यावर त्यांचा रागराग करतात किंवा बळजबरी काहीतरी करायचं म्हणून करतात. पण असं अजिबात करू नका. प्रत्येक गोष्ट काहीतरी कारण बनून आपल्यासमोर आलेली असते आणि पितृदेवो भव असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही. त्यामुळे आपल्या घरी जे पाहुणे येतात, जे अतिथी येतात तर त्यांचा मानसन्मान करणं किंवा आपल्या परीने त्यांना जेवण करून जा किंवा पाणी घ्या, चहा करू का, म्हणजे हे थोडेफार जे काही पाहुणचाराचे प्रकार असतात तर ते आपण नक्की करावेत. भूतयज्ञ तर हा काय असतो, पशुपक्षी, मुंग्या, चिमण्या, कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे. बरेच जण बघा आपल्या घरी एक छोटंसं भांडं ठेवतात आणि जे काही तांदूळ वगैरे आपण निवडलेले असतात तर त्यामधून काही बारीक सारीक साळी असतील किंवा तुटलेले तांदूळ, गहू किंवा जे काही अन्नधान्य असेल तर ते त्या भांड्यामध्ये साठवून ठेवतात आणि दररोज सकाळ झाली की आपल्या अंगणामध्ये थोडं थोडं धान्य टाकत राहतात या पशुपक्ष्यांसाठी. तर यालाच भूतयज्ञ असं म्हटलं जातं. हे सर्व यज्ञ जर तुम्ही केले तर सर्व दोष जे आहेत ते कमी होतात, म्हणजेच काय न्यून होतात. प्रतिदिन आपल्याकडून एक प्रकारे पितरांची उपासनासुद्धा होते. जन्मलग्न जर राशीकुंडलीत पंचमात किंवा नवमात केतू, अष्टमात किंवा द्वादशात गुरु किंवा पीडित रवी, त्याचबरोबर चंद्र हे प्रकाशित ग्रह, कुंडलीत रवी केतूने, गुरु राहूने पीडित इत्यादी लक्षणं पितृदोष जन्मकुंडलीत दाखवतात. एखाद्या घरी जर प्रखर पितृदोष लागलेला असेल तर त्या घरातील एखाद्या व्यक्तीचा किंवा बऱ्याचशा व्यक्तींचा चेहरा जो आहे तो पहिला खूप चांगला होता किंवा आकर्षक दिसायचा, आता त्यामध्ये खूप बदल झालेला आहे किंवा मग काहीतरी कुरूप तो चेहरा झालेला आहे यासारखी सुद्धा लक्षणं दिसतात. त्याचबरोबर व्यक्तींच्या डोळ्यांखाली काळं येतं, ओठ जे आहेत त्यांच्यावर तेज राहत नाही, ते निस्तेज किंवा काळपट दिसतात. काही जणांच्या बाबतीत अशीही लक्षणं जाणवतात की त्यांना अमावस्या पौर्णिमा जवळ आली की अमावस्येच्या 1-2 दिवस आधी किंवा 1-2 दिवस नंतर खूप भीती वाटते किंवा काहीतरी उदासीनता जाणवते, अस्वस्थता वाटते, हुरहुर लागते किंवा मग त्यांच्या घरी दुपारी 12 ते 1 या कालावधीमध्ये घराजवळ कावळे किंवा खूप जास्त पक्ष्यांचा आवाज येतो किंवा कावळेच म्हणा तर ते खूप जास्त कावकाव करून दारासमोर येतात. तर अशा वेळी तुम्हाला पितृदोषांसाठी उपासना करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जर पितृदोषांसाठी या उपासना सुरू केल्या तर तुम्हाला काय लाभ होतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पितृदोष लागलेला असेल किंवा त्यामुळे तुम्हाला जे काही त्रास
होत असतील तर ते सगळे त्रास हळूहळू करून दूर होतील. प्रखर पितृदोषामुळे काय लक्षणं जाणवतात, तर घरामध्ये विवाह होत नाही, विवाहयोग्य त्यांचा मुलगा असतो, मुलगी असते, किंवा मग मुलगा दिसायला खूप सुंदर असतो, देखणा असतो, त्याचं शिक्षणसुद्धा चांगलं झालेलं असतं, पाहिजे तशी नोकरीसुद्धा असते, किंवा मग जसं एखाद्या मुलीला स्थळ हवं असतं, एखादा मुलगा किंवा तिला हवा असलेला नवरा कसा पाहिजे असं ते स्थळ असतं, तरी पण लग्न जमत नाही. किंवा मग एखाद्याची मुलगी अशी असते की दिसायला सुंदर, सुशिक्षित, किंवा मातापित्यांच्या आर्थिक सुविधासुद्धा तिला लाभलेल्या असतात, तरी पण एवढे सगळे प्रयत्न करूनसुद्धा किंवा पाहिजे तसा मुलगा, तसं स्थळ तिला येऊनसुद्धा तिचं लग्न जमत नाही. त्यासाठी त्यांनी कुलदेवीची सुद्धा सेवा केलेली असते, तरी पण मार्ग मिळत नाही, ते लग्न अडून राहतं. तर यासाठी सुद्धा प्रखर पितृदोषच कारणीभूत ठरतो. तर अशा वेळेला तुम्ही नारायण नागबलीसारखा विधी केला तर त्यानंतर लगेच तुम्हाला परिणाम दिसायलासुद्धा लागतील की तुमच्या मुलाला मुलीला एक उत्तम स्थळ मिळतं आणि अतिशय कमी खर्चात त्या मुलामुलीचा विवाह होऊनसुद्धा जातो, ज्याची तुम्हाला खूप काळजी लागलेली असते. अजून तुम्ही काय सेवा करू शकता, तर दररोज तुम्हाला जमलं तर रामरक्षा, मारुती स्तोत्र किंवा देवी देवतांचे जे काही श्लोक असतात वारानुसार, तर ते म्हणू शकतात, देवासाठी प्रार्थना करू शकतात, हरिपाठ किंवा ग्रंथपठणसुद्धा करावं. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि स्वास्थ्यसुद्धा लाभतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोषाच्या संबंधित जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी आली तर तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांनासुद्धा शेअर करा. आजकाल प्रत्येकजण या समस्यांमधून जात आहे, तर त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.